फूड इव्हनिंग फूडी. आज मी तुम्हाला वाडा हॉटेलला घेऊन आलेलो आहे आणि हे हॉटेल संभाजीनगरमध्ये नाळे कॉलनी इथं आहे किंवा पार्वती गार्डन हॉलच्या समोर म्हटलं तरी चालेल. तर या वाडा हॉटेलला आपल्याला काळं मटण, काळं चिकन, गावरान चिकन असे वेगवेगळे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची एक शाही वाडा थाळी आहे. ती थाळी कशी आहे तेही बघायचं आपल्याला. तर करूयात आपल्या व्हिडिओला सुरुवात. हॉटेल वाडा संस्कृती हे एकदम वाड्यासारखंच दिसतंय बाहेरून. आता आपण आतमध्ये याचा ॲम्बियन्स बघू कसा आहे तो. हा मस्त असा जुन्या वाड्यासारखा हा वाडा आहे. एकदम टिपिकल जुन्या पद्धतीचा आहे बघा. इथं मस्त अशी तुळस आहे. या साईडला आपल्याला टेबल खुर्चीवर जेवण आहे आणि इकडं आपल्याला टिपिकल भारतीय बैठक अशी आहे. असं पण भारतीय बैठकीनुसार जेवायला बसू शकतोय. आणि इकडच्या बाजूला टेबल खुर्चीवर आपल्याला जेवण आहे. म्हणजे दोन ऑप्शन आहेत आपल्याला. टेबल खुर्ची अवेलेबल आहे आणि मांडी हॉलने आपण जेवायला बसू शकतोय. आपण आता किचनकडे जाऊ. हा वाडा आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला जुन्या पद्धतीच्या दिसतील. तर असा हा वाडा आहे. तर आता आपण किचनमध्ये जाऊ. काय चाललंय बघू. तर असं हॉटेल वाडा संस्कृतीचं किचन आहे. इथं काकू चपाती बनवत आहेत आणि या साईडला त्यांचे फेमस असे रस्से आहेत. मिक्स व्हेज आहे कोल्हापुरी. मिक्स व्हेज कोल्हापुरी. त्याच्यानंतर पनीर मसाला. पनीर मसाला. हे दाल फ्राय आहे. हे दाल फ्राय एकदम म्हणजे साधं तिखट नाही. आणि हा खिमा आहे बघा. काळा रस्सा. आणि हा या हॉटेलचा प्रसिद्ध असा काळा रस्सा. आणि हा आळणी राईस आणि हा मसाला राईस आहे. हे काळं मटण. हे मटन. हे मटण आहे. बॉयलर चिकन. हे बॉयलर चिकन आणि गावरान चिकन. आणि हे गावरान चिकन. म्हणजे आपल्याकडं बॉयलर आणि गावरान असं दोन्ही चिकन मिळते. आणि इकडं प्रसिद्ध असा कोल्हापुरातील पांढरा रस्सा. आणि या साईडला मस्त असा तांबडा रस्सा आहे बघा. एकदम उकळी मारतो. एक कटवाला एकदम हा तांबडा रस्सा. तर आत्ता काळ्या मटणाची डिश बनणार आहे. ते बघू आपण कशी बनते ते. हा कोणता मसाला. हे आलं लसूण पेस्ट आहे. आणि हा काळा मसाला. जर या काळ्या मसाल्यात हे मटण बनणार आहे. आणि वरून काळा रस्सा. आणि हे मटणाचे बॉईल केलेले पीस ते आता त्याच्यामध्ये जाणार. मस्त वास येतो. एकदम घमघमाट सुटला आहे. काळ्या मसाल्यातलं मटण. त्याच्यामध्ये मग हा रॉ काळा मसाला. ही डिश स्पायसी असते किंवा मीडियम असते कशी असते. मीडियम असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर. परत थोडासा काळा रस्सा. तर आपलं काळं मटण बनलेलं आहे. असं काळं मटण बनलेलं आहे.
तर आपलं काळं मटण तयार आहे. शाही वाडा थाळी लागते, त्याच्यामध्ये काय काय येतं आपण बघू. तर पहिल्यांदा 2 तांबडे रस्से, 2 वाटी पांढरे रस्से, त्याच्यानंतर 2 वाटी काळा रस्सा, 2 वाटी अळणी रस्सा. थाळी खूप मोठी आहे. अंडा करी, किमा वाटी, त्याच्यानंतर अळणी चॉप, हे काळं मटण, हे मटण फ्राय, हे बॉयलर चिकन मसाला, हे गावरान चिकन फ्राय आणि 2 ग्लास सोलकढी. तर अशी ही शाही वाडा थाळी आहे. आपण आत्ता वाडा संस्कृतीची शाही वाडा थाळी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येतं ते सगळं दाखवलेलं आहे मी. आता आपण ही थाळी ट्राय करू, याची चव कशी आहे बघू. सगळ्यात आधी काळ्या मटणापासून सुरुवात करू. यांची स्पेशलिटी काळ्या मटणाची आहे, काळ्या मसाल्याची आहे. आणि हे जे काळं मटण आहे ते एकदम तुपामध्ये फ्राय केलं जातं. तर हे काळ्या मसाल्यातलं मटण लय भारी मसाला आहे, लय भारी, एकदम भारी आहे. थोडंसं तिखट आहे पण मसाला एक नंबर आहे चवीला. आणि महत्त्वाचं म्हणजे तुपामध्ये फ्राय केलं जाते, एक नंबर. त्यानंतर आपण आता मटण फ्राय ट्राय करू. हे मस्त असं आलेलं आहे. लगेच सुटतं आहे आणि मस्त फ्रायचा मसाला पण जो आहे तो मस्त लागतो, एक नंबर आहे, क्वालिटी विषय नाही. आणि त्याच्यानंतर गावरान चिकन फ्राय, त्याच्यामध्ये असे फ्रायचे पीस आलेले आहेत, मस्त दिसते असं. मस्त आहे. चिकन एकदम प्रॉपर कुक झालेलं आहे आणि चवीला लय भारी आहे, लय भारी. विषय हार्ड आहे कोल्हापुरातला. आणि वाडा थाळीचा तर नादच करायचं नाही. त्यानंतर आपण चिकन, ही बॉयलर आहे सगुना, तो ट्राय करू. चिकन मसाला लगेच सुटले आणि एक नंबर चवीचा मसाला आहे, लय भारी मसाला आहे चिकन मसाला. लय भारी टेस्टला आहे, एकदम क्वालिटी. त्याच्यानंतर आपण हे अळणी पाणीतलं चॉप्स ट्राय करू. एकदम नॉर्मल शिजवलेलं चॉप आहे हे. मटन चॉप लय भारी लागतं, लय भारी. आणि चावायची अजिबात गरज लागत नाही, एवढं भारी कुक झालेलं आहे, मस्त. त्याच्यानंतर आपण भाकरीबरोबर किमा ट्राय करू, किमा वाटी ट्राय. जबरदस्त पावभाजी खाल्ल्यासारखा किमा आहे, मस्त लागतो. सोबत आपल्याला अंडा करी आहे, ती ट्राय करू. मस्त अंडा आणि त्याच्यावरती मसाला आलेला आहे, अंडा मसाला. नाद खोळा लय भारी आहे, बोटं चाकून खायला एवढं भारी आहे, मस्त आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपले जे राहिले ते कोल्हापुराला तांबडा पांढरा रस्सा, सोबत काळा रस्सा आणि आळणी पाणी आहे, ते ट्राय करू. सुरुवात आपण तांबड्या रस्स्यापासून करू. कोल्हापुरातील प्रसिद्ध असा तांबडा रस्सा. मस्त आहे रस्सा, अजिबात ठसका मारत नाही. सगळ्यात महत्त्वाचं लय भारी चवीला. यानंतर पांढरा रस्सा ट्राय करू.
पांढराही भारी आहे, एकदम मलईदार आहे, मस्त लागतोय. आणि शाही संस्कृतीचा सिग्नेचर असा काळा रस्सा तोही ट्राय करू, कारण हा रस्सा इथं खूप फेमस आहे. ढगात लाईटिंग लय भारी, एक नंबर चवीला आहे, लय भारी लागते. त्यानंतर आपण अळणी पाणी ट्राय करू, एकदम आपलं नॉर्मल सूप. तेही ठीक आहे, मस्त आहे. ह्याच्यातलं सगळं फूड एक नंबर चवीचं आहे. आणि ही थाळी साधारण 2 ते 3 लोकांसाठी आहे. मोठी अशी शाही वाडा थाळी आहे. आणि या शाही वाडा थाळीसोबत आपल्याला 4 भाकरी येतात. आणि भाकरीची साईज अशी मोठी आहे. आणि तुम्ही चपात्या जर घेतल्या तर 6 चपात्या येतात. तर चपाती ही बघू, खूप मोठी अशी चपाती आहे, एकदम मोठी चपाती. आणि सोबत आपल्याला अळणी राईसही आहे आणि मसाले राईसही आहे. अळणी राईस आपण ट्राय करू, हा अळणीमध्ये बनलेला राईस आहे. मस्त आहे, इंद्रायणी राईस आहे आणि तो अळणीमध्ये बनवलेला आहे. आता आपण मसाला राईस ट्राय करू, त्याच्यावरती मस्त असा बरिस्ता टाकलेला आहे. तुफान मसाला राईस लय भारी, एकदम चवीला उत्तम आहे. तर आपण आता सोलकढी ट्राय करू. 2 ग्लास आपल्याला आलेली आहे सोलकढी. सोलकढी काय एवढी चवीला नाही आहे. तर अशी ही शाही संस्कृती हॉटेलची शाही वाडा थाळी आहे. आणि ही थाळी तुम्हाला फक्त 799 रुपयाला आहे. आणि साधारण 2 ते 3 लोक याच्यामध्ये आराममध्ये जेवू शकतात. आपल्याला तांबडा, पांढरा, अळणी पाणी अनलिमिटेड आहे आणि एक्स्ट्रा लागलं तर त्याचे काही चार्जेस आहेत. आणि 2 ग्लास आपल्याला लिमिटेड सोलकढी आहे इथं. तर अशी ही वाडा संस्कृतीची शाही वाडा थाळी आहे. नक्की इथं या प्लेसला व्हिजिट करा. आणि तुम्हाला ही थाळी कशी वाटते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.